जालना तालुक्यातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या गोंदेगाव शिवारामध्ये आर्यन भातसोडे या 11 वर्षीय मुलाचा 30 मार्च रोजी अपघाती मृत्यू झाल्याने त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते। परंतु आज मयत मुलाच्या आईने पोलिसांकडे आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने पुरलेला मृतदेह तहसीलदार, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांच्या समक्ष बाहेर काढण्यात आलाय। काळेगाव येथे मुलाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सदर घटना अकस्मात आहे की घातपात हे आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतर लवकरच समोर येईल। दरम्यान या घटनेमुळे जालना शहरात परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हां सर, काय घटना घडली होती? दिनांक 30 तारखेमध्ये एक मुलाने अंत्यविधी करण्यात आलेला होता। सदर अंत्यविधीमध्ये त्याची आई व वडील असे दोघां व नातेवाईक सर्वजण हजर असताना त्या अंत्यविधी करण्यात आलेला होता। काल रोजी येऊन त्याच्या आईने एक संशय व्यक्त केला की सदर प्रकरणामध्ये काही घातपात झाल्याचा संशय त्यांना वाटलेला होता। त्या अनुषंगाने मग आज रोजी सदरचं प्रेत हे दफन केलेलं असतावेळेस अंत्यविधी केलेला होता। तर ते आपण तालुका दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी यांना स्पॉटवर बोलून आपण ते प्रेत बाहेर काढून त्याच्यावर PM करण्यात आलेलं आहे। मुलाचं नाव काय सर? आर्यन। सर, याच्यामध्ये आरोपी अटक केले का? आरोपी सध्या हे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे। अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल। काय नाव सर मुलाचं? आर्यन भातसोडे।